नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला. मंत्रालयातील लाच प्रकरणावर नाना पटोले स्पष्ट बोलले. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून लाच घेताना एका लिपिकास रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट मंत्रालयात छापा टाकत 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतो आहे. या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग यांनी 50,000 रुपयांची लाच मागून त्यातील 35,000 रुपये स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आलेला आहे. या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. तर काँग्रेस नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्या कार्यालयात कारवाई झाली नाही, तर सगळीकडे भ्रष्टाचार सुरू असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. एसीबीच्या कारवाईवर मंत्री नरहरी झिरवळ यांनी भूमिका मांडली असून माझा संबंध आढळल्यास राजीनामा देईन असंही ते म्हणालेत. मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. तर नाना पटोले यांनी भूमिका मांडताना राज्यातील सर्वच कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचं म्हटलंय. सरकारमधील प्रत्येक विभागात असा भ्रष्टाचार सुरूच आहे. मात्र नरहरी झिरवळ हे आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला गेला. आम्ही किती स्वच्छ आहोत हे दाखवण्याचा हे प्रयत्न करत आहेत असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्रालयातच लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांवर टीका व्यक्त केली. तसेच शासनाच्या प्रत्येक विभागात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही हे उघड सत्य आहे असंही पटोले यांनी म्हटलेलं आहे. सरकारमध्ये प्रत्येक विभागातच या पद्धतीचं काम चाललंय. झिरवळ बिचारे आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं ट्रॅप लावून आम्ही किती स्वच्छ आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रत्येक विभागात राज्याच्या सगळ्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही हे तर उघड सत्य आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.